त्यांच्या पक्षाची भूमिका जी आहे ती उर्दूला विरोध करण्याची. योगी आदित्यनाथ असतील किंवा इतर काही जे त्यांचे प्रमुख नेते आहेत त्यांनी उर्दूला विरोध केला. पण मला कौतुक आहे देवेंद्र फडणवीस यांचं. त्यांनी राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी उर्दू शायरीचा आधार घेतला. जुनी शायरी आहे ती, फार नवीन नाही आहे. शाळेतली मुलंही वापरतात हल्ली ही शायरी, तुम्ही जी म्हणताय ती अनेक वर्ष वापरली जाते. मूळ मुद्दा बाजूलाच राहतो आहे. तुम्ही निवडणूक आयोगाच्या चेहऱ्यावरची धूळ का पुसताय? देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाच्या चेहऱ्यावरची धूळ पुसतायत, ती स्वतः निवडणूक आयोगाने पुसायला पाहिजे. यांना काय कॉन्ट्रॅक्ट वगैरे मिळालंय का निवडणूक आयोगाकडून भारतीय जनता पक्षाला, की आमच्या चेहऱ्यावर जी चिखलफेक झालेली आहे, जी धूळ उडवली जाते सर्व राजकीय पक्षांकडून जगभरातून, ते पुसण्यासाठी देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांना आम्ही नियुक्त करतो असं काय मला माहित नाही. निवडणूक आयोगाला राहुल गांधींनी प्रश्न विचारलेले, भारतीय जनता पक्षाला नाही.